सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग। तर आज तुम्ही मला कॉलेजमध्ये बघत असाल। तर आज 2 दिवस झाले नागपूरमध्ये ॲग्रोव्हिजन ऑर्गनाईज केला आहे। तर तिकडे जायचं आहे आम्हाला। आमचे हॉस्टेलचे सगळे विद्यार्थी आणि आमचे ॲग्रिकल्चरचे सगळेजण तिकडे गेलेत। तर मी पण तिकडे चाललो आणि ॲग्रोव्हिजनमध्ये आज काय काय नवीन आपल्याला शिकायला भेटणार आहे ते आपण बघणार आहोत। तर चला, मी आता कॉलेजमध्ये आहे। तर आता इथून मी बस पकडतो आणि मग ॲग्रोव्हिजनला जाऊ आणि तिथल्या नवीन नवीन गोष्टी शिकू। सो लेट्स एक्सप्लोर ॲग्रोव्हिजन। बस स्टॉपला थांबलो, ॲग्रोव्हिजनच्या बसचा वेट करायलो आम्ही। तर जसं की बस येईल तसं आम्ही बसमध्ये बसू आणि जाऊ। बस ॲग्रोव्हिजनला स्पेशल झाली। एडिटर आहे बघा, एडिटर ज्युनियर आहे आपला। तर बस येईल आणि मग आम्ही आता निघू। तर चला। सो गाईज, वी आर फायनली रीच आवर डेस्टिनेशन। म्हणजे आपण एकदम जवळ आलो। हे पूर्ण इथं पब्लिक तयार झाली आणि मागे ह्याचा डोम आहे। तर आता मध्ये जाऊ। आम्ही गेल्या वर्षी आलो होतो आणि ह्या वर्षी पण एक नवीन एक्सपिरियन्स राहील। तर ते बघू आणि तर एक्सप्लोर करू। चला। तर आम्हाला तिकडे जायचं आहे आणि तिकडून रजिस्ट्रेशन म्हणजे इथे ID कार्ड घेऊन मग मी तिकडे जाऊ। चला। तर हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे आणि हा भरून तिकडे द्यायचा, म्हणजे ते आपल्याला आय कार्ड देतील। त्यानंतर मग आपण तिथून एंट्री करायची। तर हा फॉर्म आता मी भरतो आणि मग आय कार्ड घेऊन जातो। चला। तर गाईज, मी फॉर्म आता सबमिट केला आहे। तर त्यांच्याकडून आता मला आय कार्ड घ्यायचं आहे। तर मॅम इथं आहे। मॅम फॉर्म, थँक्यू। चलो, लाईक शेअर अँड सबस्क्राईब। ओके। सो गाईज, फायनली आय हॅव एंटर्ड दिस ॲग्रोव्हिजन। तर आता मला इथं खूप काही बघायचं आहे। म्हणजे खूप जास्त इथं आवाज पण आहे आणि बरेचसे प्रदर्शन आहे। त्याच्यामुळं ब्लॉगमध्ये पूर्ण काय घेता येईल मला माहीत नाही, पण जेवढं शॉर्ट्स काय घेता येतील तेवढं मी घेईन आणि ह्याच्यात टाकेन। त्यात तुम्ही पण बघा आणि शिका। समोर जाऊ आपण समाजासमोर कसा आदर्श निर्माण करू शकू याकरिता प्रयत्न व्हावा। ते वाढेल कसं आणि उत्पन्नाच्या आधारावर व्हॅल्युएशन काय करता येईल। ही समोर जी गाडी उभी आहे इनोवा, ही टोयोटा कंपनीची इनोवा आहे आणि ही 100% शेतकऱ्यांनी तयार केलेलं 100% इथेनॉलवर चालते, फ्लेक्स इंजिन, आणि 60% भी इलेक्ट्रिक तैयार करना है। आप सक्षम बनाना है, आपकी सक्षमता किस पर अवलंबन है? अपने आप पर है। विश्वास कीजिए अपने आप पर। आप में उस प्रकार की ऊर्जा भरी हुई है कि ऊर्जा के कारण आप लोग जब चाहे वो कर सकते हैं। आपकी निर्भरता किसी पे नहीं जाएगी। आप माझे पेशीन संचालक सुद्धा आहेत, आमचे शिक्षक सुद्धा आहेत। आम्ही कॉलेजला होतो तेव्हा आम्ही युवा होतो, सर तरुण होते। आज 30 वर्षानंतर सुद्धा तरुण आहे आणि अशा चिंतन व्यक्ती महत्वाकडनं तुम्हाला याविषयी मार्गदर्शन भेटत आहे आपलं। तर गाईज, अशा प्रकारे आम्ही आज कार्यक्रमात अटेंड केला। बाकीचे जे डोम वगैरे होते तिथं आम्ही जाऊ शकलो नाही मी, बिकॉज ऑफ कार्यक्रम होता त्याच्यामुळं। मागे ज्युनियर आहेत। तर आता आम्ही चाललो जेवण करायला। तर आज पॉसिबल एवढंच झालं। अजून उद्या येण्याचा प्रयत्न करतो मी आणि बघू अजून काय। तर काय अशा प्रकारे ॲग्रोव्हिजनचा आजचा दुसरा दिवस होता, तो आम्ही अटेंड केला आणि तो आता संपला। तर आमचे जेवढे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूरचे विद्यार्थी होते ज्युनियर, त्यांना पाठवून दिलं। तर आम्ही चाललो। तर आजच्या दिवसामध्ये आम्ही पूर्ण तो एक जो कार्यक्रम होता तोच अटेंड केला। बाकी डोम वगैरे तर काही बघितले नाही। तर ठीक होता एक्सपिरियन्स खूप। आज गडकरी साहेब पण आले होते, तुम्ही बघितलं असेल। बाकी खूप प्रतिष्ठित व्यक्ती तिथं आले होते आणि वडस्कर सर होते स्पेशली, म्हणजे त्याच्यामुळं अजून खूप छान वाटलं आणि तर मजा आली। तर हा लॉग इथेच संपवतो आणि जर आम्ही उद्या आलो तर अजून ह्या दिवसात अजून ॲग्रोव्हिजनचा पूर्ण लॉग टाकतो। तर हा लॉग इथेच संपू, भेटूया पुढच्या लॉगमध्ये। चला।